नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब फर्स्ट घेऊन आलो मित्रांनो. जी भरती निघाली आहे, सेबीकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती निघालेली आहे 2025 साठी. ओके. याच्यासाठी जे मित्रांनो इथं पद जे असणार आहे असिस्टंट मॅनेजरसाठी ते वॅकन्सी असणार आहे. जनरल, लीगल, आयटी, त्यानंतर रिसर्च, ऑफिशियल लँग्वेज, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असणार आहे. ओके. असिस्टंट मॅनेजर. टोटल 110 पदांसाठी ते वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पीजी डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, एल-एल-बी वाले अप्लाय करू शकता, इंजिनिअरिंग डिग्री वाले अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघाली सेबीकडून वॅकन्सी निघालेली आहे. ओके. तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय प्रतिभूती और विधिनियम बोर्डकडून इथे वॅकन्सी असणार आहे. रिक्वायरमेंट जी असणार आहे ऑफिसर ग्रेड ची वॅकन्सी असणार आहे. असिस्टंट मॅनेजर 2025 ची इथे वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये जनरल स्ट्रीम असणार आहे, लीगल स्ट्रीम असणार आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम असणार आहे, रिसर्च स्ट्रीम असणार आहे, ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम असणार आहे, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल स्ट्रीम असणार आहे, इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग वाले इंजिनिअरिंग सिव्हिल स्ट्रीम असणार आहे. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर डिक्लेमर दिलेलं आहे टीजी This is not the declared for the advertisement only meant advance रिक्वायरमेंट असणार आहे. याच्यामध्ये जे की ते सांगण्यात आलेले प्लीज फॉर द डिटेल फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक ऑक्टोबर 30, 2025 सेबी रिसीव इन द राईट मेक युअर चेंज अँड टीज डेट्स. ओके. ऑफिशियल वेबसाईट ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेबल ऑनलाईन लिंक्स ऑन नो अँड नो अदर ॲप्लिकेशन विल कंडक्टेड. ओके. ऑनलाईन फॉर्म इथं भरायचे आहे आणि काही रूल्स वगैरे काही चेंज वगैरे झाली तर वॅकन्सीमध्ये ते पण इथं दिलेलं आहे. वेबसाईट मार्फत चेक करायचं आहे. द सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीकडून दिलेलं आहे. याच्यामध्ये ती सायनॉरिटी बॉडी ऑफ दिलेली आहे. ऍक्ट पार्लमेंट दिलेलं आहे. याच्यामध्ये प्रोडक्ट्स अँड जे की इन्व्हेस्टर असतात सिक्युरिटी एक्सचेंज अँड प्रमोटिंग फॉर द डेव्हलपमेंट रेग्युलेटेड फॉर सिक्युरिटी मार्केट. ओके. तर स्टॉक मार्केटसाठी तर सेबी काम करते. ओके. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सेबी फॉर इन्व्हाइट फॉर ॲप्लिकेशन फॉर्म इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकतो. ऑफिसर ग्रेडेडसाठी वॅकन्सी असेल. असिस्टंट मॅनेजर, जनरल स्ट्रीम, लीगल स्ट्रीम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिसर्च अँड ऑफिशियल लँग्वेज, इंजिनिअरिंग स्ट्रीमवाल्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ऑल पोस्ट इथं दिलेली आहे. आपण जे बघू स्ट्रीम दिलेली आहे, नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे. जनरल स्ट्रीममध्ये इथं 56 जागा असणार आहे टोटल ऑफ. याच्यामध्ये मास्टर डिग्री लागणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. मिनिमम 2 इयर आपले ड्युरेशन झालेलं पाहिजे. एनी डिसिप्लिन बॅचलर डिग्री इन लॉ, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम युनिव्हर्सिटीवाले इथं अप्लाय करू शकता. चार्टर्ड अकाउंटंट, चार्टर्ड फायनान्शियल अनालिसिस, कंपनी सेक्रेटरी अँड कॉस्ट अकाउंटंट आपलं झालेलं पाहिजे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे मास्टर डिग्री अँड डिसिप्लिन फॉर द ॲक्विजिशन्स फॉर द इंडियन युनिव्हर्सिटीज. ओके. त्यानंतर दिलेलं आहे जनरल स्ट्रीमचं सांगितलं तुम्हाला आता लीगलमध्ये असणार मॅन्डेटरी एज्युकेशन असणार आहे बॅचलर ऑफ लॉ. आता बॅचलर ऑफ लॉ जर असेल आपण तर आपण अप्लाय करू शकतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असणार आहे 22 वॅकन्सी असणार टोटल. याच्यामध्ये लॉमध्ये 20 होत्या, याच्यामध्ये 22 आहे. याच्यामध्ये बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग एनी ब्रँच. ओके. एनी बॅचलर डिग्री इंजिनिअरिंगमध्ये आपण असाल तर अप्लाय करू शकतो. बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन, मिनिमम 2 इयर ड्युरेशन. ओके. असलं पाहिजे तरच अप्लाय करू शकतो. रिसर्चमध्ये येतात 4 वॅकन्सी. याच्यामध्ये असणार मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, मिनिमम 2 इयर ड्युरेशन, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, बिझनेस ॲडमिनिस्टर, इकॉनॉमिस्टिक्स अँड कॉम्प्युटेटिव्ह इकॉनॉमिक्स, फायनान्शियल इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, बिझनेस अनालिसिस फॉर ऑल दिलेलं आहे. मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन 2 इयर ड्युरेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये पण सेम दिलेलं आहे मास्टरमध्ये पण. होय. मास्टर डिग्रीबद्दल इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती. आता याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती जी की तुम्हाला मी दिलेली आहे. याच्यामध्ये ऑफिशियल लँग्वेजमध्ये असणारे तीन वेकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये असणारे मास्टर डिग्री हिंदी अँड हिंदी ट्रान्सलेशन विथ इंग्लिशमध्ये आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट आपल्याला इथं आला पाहिजे तरच आपण अप्लाय करू शकतो. इंग्लिश इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये 2 वॅकन्सी असणार. मॅन्डेटरी असणार बॅचलर डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. ओके. इलेक्ट्रिकल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी याच्यामध्ये 3 वॅकन्सी मॅन्डेटरी असणारे सिव्हिल इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये दिलेलं आहे कॅन्डिडेटला इथं यू आर विल अपेअर फॉर फायनल एक्झामिनेशन फॉर लास्ट डेट फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ वेटिंग फॉर द रिझल्ट इलेव्हिजल अपेअर सिलेक्शन इन द प्रोसेस. याच्यामध्ये जॉईंट बोर्ड अँड सब्जेक्ट्स
प्रोडक्शन नियरली फॉर डॉक्युमेंटेशन सक्सेसफुली फॉर रिक्वेडेशन क्वालिफिकेशन. त्यामध्ये याच्यामध्ये त्यांनी सांगितलं गेलेलं आहे, जर तुम्ही फायनल वर्षाला शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता, काहीही हरकत नाहीये. पण जेव्हा तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची येईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील, तेव्हा तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला रिकमेंडेशन PWDसाठी जे असणार आहे, अपॉइंटमेंट डेट दिलेले कॅन्डिडेटसाठी ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट ॲप्लिकेबल लॉस. ओके. लिमिट लिमिट दिलेली आहे 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपली लिमिट काउंट होणार आहे. ओके. ज्याच्या की इथं डेट ऑफ बर्थ पण दिलेली आहे 1 ऑक्टोबर 1995 पासून आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. मोड ऑफ सिलेक्शन जे असणार आहे याच्यात 3 फेज असणार आहे. फेज 1 असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन्स. त्याच्यानंतर इथं असणार आहे 2 नंबर 2 पेपर असतात याच्यामध्ये फेज 1 मध्ये. ओके. ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये फेज 1 आपण क्वालिफाय झाल्यानंतर फेज 2 मध्ये आपल्याला असणार आहे विल ऑल्सो ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. परत 2 पेपर असतात याच्यामध्ये पण. ओके. त्याच्यानंतर हे पण पास आपण झालं तर सेबी कडून आपल्याला याच्यामध्ये असतं डिमांड डिमांड आपल्या याच्यामध्ये मॉडिफिकेशन सिलेक्शन फॉर द डिमांड फिट. ओके. त्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे इंटरव्ह्यू वगैरे आपला शेड्यूल होतो. सर्व्हिस कंडिशन दिलेलं आहे, पे अलाउन्स दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे प्रोबेशन पिरियड असणार आहे, जो की आपल्याला असणार ऑफिसर ग्रेडसाठी आपल्याला प्रोबेशन पिरियड दिलेला आहे. 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. पे बेनिफिट्स असणार आहे. सॅलरी याच्यामध्ये 62,500 पासून बेसिक सॅलरी असणार आहे. तर आपल्याला इथे 1,26,000 पर्यंत पगार जाऊ शकतो. जर तुम्हाला इथं संपूर्ण ग्रॉस सॅलरी जर बोलायला गेलो मी संपूर्ण टोटल सॅलरी याच्यामध्ये दिलेली आहे आता सेबीकडून कॉन्ट्रिब्युशन फॉर द टॉवर्स फॉर नॅशनल पेन्शन स्कीम. ओके. ते पण भेटेल. त्यानंतर ग्रेड अलाउन्स भेटेल, स्पेशल अलाउन्स भेटेल, ड्रेस अलाउन्स भेटणार, फॅमिली अलाउन्स भेटेल, लोकल अलाउन्स भेटणार आहे, लर्निंग अलाउन्स भेटणार आहे, स्पेशल ग्रेड अलाउन्स भेटणार आहे. आणि मुंबईमध्ये आपल्याला मिनिमम आपल्याला सॅलरी जी भेटणार आहे ह्याच्यामध्ये मुंबईला 1,84,000 रुपये. ओके. ओके. पर मंथ विदाउट फॉर अकोमोडेशन्स 1,43,000 पर मंथ. ओके. 1,43,000 विदाऊट हे सगळं सोडल्यावर आणि सगळं धरून याच्यामध्ये 1,84,000 रुपये पेमेंट. वा रे वा! कमालाची गोष्ट आहे. भारी काम आहे एकदम. एकदम जबरदस्त. प्रमोशन झालं की 2-2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये पगार वरून स्टॉक मार्केटमध्ये ॲनालिसिस करायची संधी मिळेल मस्त. आणि मस्त आपण पण ट्रेडिंग करू शकतो. ओके. चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. अदर बेनिफिट्स हे दिलेले आहे. लिव्ह पेयर्स असणार आहे. ओके. लिव्ह स्पायर. त्यानंतर मेडिकल एक्सपेन्सेस असणार आहे. ओके. संपूर्ण हाऊस रेंट्स वगैरे क्लिनिंगसाठी आपल्याला इथं संपूर्ण फॅसिलिटी स्टाफसाठी भेटणार आहे सेबीकडून. ग्रेड ए सेबीकडून. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे पोस्ट पोस्टिंग दिलेली आहे जी की असणार आहे आपल्याला पोस्टिंग अवेलेबिलिटी पर सब्जेक्ट फॉर द ट्रान्सफर फॉर ऑल इंडियामध्ये यांची वॅकन्सी पण मुंबई लोकेशन त्यांचं सेबीचं आहे जास्त करून. ओके. एक्सचेंज एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे याच्यामध्ये आता ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर आपल्याला फॉर्म भरताना सिटी चॉईस करायचं ऑल इंडियामध्ये असणार आहे. ॲप्लिकेशन फीज असणार आहे नॉन रिफंडेबल 1,000 रुपये प्लस 18% GST म्हणजे 1,180 रुपये लागणार आहे. आणि ओबीसी AWS कॅटेगरीना अँड आपल्याला 100 रुपये लागणार आहे 18% GST सोबत SC, ST, PWDला म्हणजे 118 रुपये. ओके. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग मिळणार आहे SC, ST, OBC, NCL आणि PWDला. ओके. ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठी तर आपण चॉईस करू शकतो आपल्याला घ्यायची की नाही घ्यायची. त्याच्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे. याची शॉर्ट नोटिफिकेशन होती. याची फॉर्म आता वगैरे तुम्हाला फॉर्म वगैरे आता चालू झालेलं नाही अजून. ओके. त्याची नोटिफिकेशन आलेली आहे. याचा लाँग व्हिडिओ आल्यानंतर फॉर्म अपलोड करण्याचे दिनांक वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेल. अभ्यासाला लागायचं आहे. चांगला जॉब पगार ह्याच्यामध्ये संपूर्ण भारी पगार बघायला मिळतो. आणि सेवेमध्ये काम करणं म्हणजे एकदम मोठी गोष्ट आहे. एकदम भारी काम. ओके. चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी याचा संधीचा फायदा सोनं करून घ्या. 1,84,000 रुपये पेमेंट स्टार्टिंग असणार आहे तुम्हाला. म्हणजे किती चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळते. ओके. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करायचा काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल Telegram चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करून घ्यायचं. त्याची वर लिंक तिथे दिलेली आहे. जी अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. अप्लाय करण्याची दिनांक वगैरे जाहीर झालेली नाही. फक्त शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. अप्लाय करण्याची दिनांक आली की लगेच तुमच्यासमोर आपण तो व्हिडिओ पण आणू. ओके. जे की ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक चालू होणार आहे 30 ऑक्टोबर 2025 जे की तुम्हाला मी सांगून देतो आता. तर आपल्याला PDF पण लॉंग PDF पण 30 ऑक्टोबरला मिळून जाईल. अजून टाईम आहे आपल्याला खूप अजून 10-12 दिवस तर 20 दिवसाचा टाईम आहे. ओके. 20 दिवस आपण वाट बघा. त्यानंतर आपल्याला याची मोठी PDF आल्यानंतर आपण सगळा व्हिडिओ पण आणू आणि संपूर्ण माहिती डबल शेअर करू. ओके. PDF फाईल डाउनलोड करायचं Telegram चॅनल, WhatsAppला डाउनलोड करून घ्यायचं. त्याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. ओके. आणि
अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.